चला तर मंडळी, आज पाहूयात मऊसूत असे कांदे पोहे। तर त्यासाठी काय केलेलं आहे, इथे 2 कांदे घ्यायचे आहेत, 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आणि बारीक बारीक चिरून घ्यायचे। जर तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरच्या साहाय्याने पण हे कांदे चिरून घेऊ शकता। इथे मी सुरीच्या साहाय्याने असे बारीक बारीक असे कांदे हे चिरून घेतलेले आहेत। कांदे चिरून झाल्यानंतर तुम्हाला कितपत तिखट हवा असेल त्याप्रमाणे मिरच्या इथे घ्यायच्या आहेत। मी इथे 3 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घेतलेल्या आहेत। तर अशा ह्या थोड्या लांब लांबच मी कापून घेतलेल्या आहेत। ह्या 3 हिरव्या मिरच्या आणि इथे आपल्याला लागणार आहे नंतर कढीपत्ता फोडणीसाठी लागणार आहे। आणि मी इथे आता कांदे पोह्यामध्ये शेंगदाणे तळून टाकणार आहे। तर मी इथे थोडेसे इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, अर्धी वाटी हे शेंगदाणे आहेत। आता पहिल्यांदा आपल्याला पूर्वतयारी काय करायची आहे, तर जितपत आपल्याला पोहे हवेत, आता मी साधारण 3 ते 4 माणसांसाठी पोहे बनवत आहे। तर इथे मी साधारण 3 मूठ असे पोहे इथे घेतलेले आहेत आणि हे पोहे आपल्याला चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाण्याखाली। तर हे असे ओले करून आपल्याला पोहे बाजूला ठेवून द्यायचे आहेत। आता आपण पोहे कांदे पोहे जे आहेत ते आपण फोडणीला घालूया। त्यासाठी कढई घेतलेली आहे, तेल ओतलेलं आहे। तेल तापल्यानंतर इथे आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे जिरं आणि मोहरीची। जिरं मोहरी चांगलं तडतडलं की त्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता टाकल्यानंतर आपण जी मिरची चिरून घेतली होती हिरवी मिरची, तीही फोडणीला घातलेली आहे आणि लगोलग इथे आपल्याला कांदा टाकायचा आहे। आता कांदा चांगला मऊसूत होईपर्यंत आपल्याला हा तेलावरती परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला छानपैकी भाजला गेला पाहिजे। कांदा भाजल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकून घेतलेलं आहे, म्हणजे कांदा पटपट भाजला जातो। आता कांदा चांगला भाजल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे। साधारण अर्ध लिंबू मी इथे पिळून घेतलेला आहे। अर्ध लिंबू पिळल्यानंतर इकडे मी टाकलेलं आहे थोडीशी हळद। तर आता इथे मी पाव चमचा हळद इथे टाकलेली आहे। हळद चांगली तेलावरती आता परतून घ्यायची आहे। हळद टाकल्यानंतर आपण इथे जे आता पोहे भिजवून ठेवले होते ते पोहे सर्व या फोडणीमध्ये आता आपल्याला टाकून द्यायचे आहेत आणि फोडणीमध्ये छानपैकी कांद्याच्या फोडणीमध्ये मस्तपैकी आपल्याला आता हे पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत। बघा अशा रीतीने छानपैकी पोहे मिक्स करून घेतलेले आहेत। आणि इथे मी साईडला एक बटाटा उकडायला ठेवला होता फोडी करून। तर हे तुमच्या ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही हा गोष्टी टाकू शकता, बटाटा किंवा शेंगदाणे वगैरे। अदरवाईज तुम्ही हे नुसते प्लेन पण बनवू शकता। इथे मी थोडीशी 1 टेबलस्पून साखर या पोह्यामध्ये टाकलेली आहे। पोहे छानपैकी परतून घ्यायचे आहेत। आता ह्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे। साधारण 4 ते 5 टेबलस्पून मी ते पाणी शिंपडून घेतलं होतं आणि आता बारीक करून 3 ते 4 मिनिटं आपल्याला ह्या पोह्याला वाफ देऊन द्यायची आहे, जेणेकरून हे वाफ दिल्यानंतर हे पोहे छानपैकी मऊसूत असे होतात पोहे। तर आता बघा हे पोहे आता छान आपले तयार झालेले आहेत। आपण हे जे शेंगदाणे घेतले होते हे मी साईडला तळून घेतले, कारण की हे फोडणीत मी तळण्यासाठी विसरली होती। तर मी हे साईडला तळून घेतलेले आहे शेंगदाणे, हे तळलेले शेंगदाणे आहेत। शेंगदाणे हे शेवटी टाकलेले आहेत, कारण की त्याचा क्रंचीनेस हा मी शेवटी टाकला, त्याच्यामुळे क्रंचीनेस हा छानपैकी राहतो। तुम्ही जर आधी शेंगदाणे टाकले तर त्या वाफेवरती थोडेसे शेंगदाणे नरम पडतात। तर बघा आपले पोहे आता मस्तपैकी तयार झालेले आहेत। एका प्लेटमध्ये मी ते सर्व करून घेतलेले आहेत। लिंबू जर तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही वरतून अजूनही लिंबू पिळू शकता। तर बघा असे पोहे तुम्हीही करा आणि करून तुम्ही सांगा मला कसे झाले आहेत। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा।